तर ते आपलं एकवट निष्पन्न झाल्यानंतर ते आहे की नाही आहे यांच्यावर जे असं आपल्याला क्लॅरिटी मिळेल. तर त्यांनी काय मद्यप्राशन केलं होतं त्या तिघांनी? नाही, ते एक वेळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कळेल. तर कोकदेव गटात अशा प्रकारच्या घटना बऱ्याच घडतात. नाही, आधी जे आम्हाला 2023 मध्ये ज्यावेळी मी स्टेजन होतो त्यावेळी फरवरी मार्चमध्ये 3-4 रॉबरीची घटना घडली होती आणि त्यानंतर तिथे नेहमीचे पेट्रोलिंग लावण्यात आलं होतं. आता जे मी विचारपूस केली तर मागील 6 महिन्यापासून तिकडे रॉबरीची ही घटना रिपोर्टिंग नाही आहे. त्यानंतर जवळजवळ 5-6 महिन्यानंतर एक घटना रिपोर्ट झालेली आहे, म्हणजे रॉबरी नाही म्हणजे दुसऱ्या प्रकारची घटना ते रिपोर्ट झाली. तर ग्रामीण पोलिसांची हद्दत आणि शहरी पोलिसांची हद्दत याच्यामध्ये बराच डिफरन्स असल्यामुळे ह्या घटना सातत्याने घडतात. पण तसं तुलनेनं पोलीस फोर्स आपला त्या भागामध्ये नसतो, त्यामुळे ह्या घटनांना आणि सातत्यानं तिथं चोरीच्या घटना वगैरे असं घडत आलेलं आहे. याच्या आधी 2023 पूर्वीच्या जर घटना आपण पाहून बघितली तर काही ना काही तिथं अपघात किंवा अशा गोष्टी होतात. त्या दृष्टिकोनातून पोलीस चौकी किंवा तसं काहीतरी पेट्रोलिंग आहे तिथे, ते अजून आपण वाढवू त्या ठिकाणी आणि काही जे आहे आपण तिथे अजून स्ट्रायकिंग फोर्स वगैरे पण ठेवण्यात येतील. या घटना झाल्यानंतर चूंकि हे बॉर्डरची घटना आहे कोंढवा आणि सासवड पोलिसांची, तर ग्रामीण एसपी सोबत ही चर्चा होऊन त्यांचेही जे एलसीबीचे टीम आहे तेही लागलेले आहे आरोपीचे शोधकाममध्ये. एक वेळ आरोपी निष्पन्न होऊन जे आपल्याला मिळालं तर जे आहे ते आपल्याला पुढची कारवाई करणे सोयीस्कर होईल. नाही, मुलीला नाही, मुलगाला थोडाफार मारहाण झालेली आहे. म्हणजे आता धक्काबुक्की केले असतील तर त्या प्रकारचे आहे, परंतु असा काही मारहाण मुली ठीक आहे, परंतु ऍडमिट आहे, ऍडमिट आहे. तर त्यामुळे जे आहे ते अजून ते ठीक आहे, म्हणजे असं काही कॉन्शियस आहे ते. आपण काही जबाब घेतला काय? हा स्टेटमेंट त्यांचेच स्टेटमेंट घेतलं आहे आणि त्या आधारावर आता एफआयआर दाखल करण्याचं प्रोसेस चालू आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेर काल रात्री काही या बाबतीत जमा झाला होता असं देखील एक माहिती समोर येते. अशी काही घटना घडल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर? नाही, ते वेगळे जमाव आहे. हे घटना आपल्याला सकाळी 5 वाजता कळालेलं, ते वेगळे दुसऱ्या कारणास्तव यूपीमध्ये काही इन्सिडेंट झालेला आहे. पण काय तर गाड्यावर दगडफेक झाली, एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की देखील झाली. सर इसका एक मीटिंग के लिए सर हिंदी में बता दीजिए क्या है पूरा मामला जो घटना सामने आई हिंदी में। कल रात को कोंढवा पुलिस स्टेशन के अंतर्गत बोपदेव घाट में एक लड़की पे अति प्रसंग का जो है सो इंसिडेंट रिपोर्ट हुआ है। इसमें जो प्राथमिक इंफॉर्मेशन मिली है उसके हिसाब से लड़की अपने फ्रेंड के साथ बोपदेव घाट में गई थी। तर पुण्यातील घटनेसंदर्भात यावेळेस माहिती दिली जात होती, यावरती आपले लक्ष असणार आहे।